आम्ही आणि आपण विचारणार घ्यायची. हाय लेवलचा ना तुम्हाला सांगतो इतकी गंमत. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे. जयश्रांचं नाव घेते, त्याचे मित्र सगळे अरे तुझ्या मायला पूर्ण पाऊल खाल्लं. अरे अंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान. अरे अंजनीच्या सुधा आई एक विडा माऊली झाली पोल्यांची सावली, आम्हा कोलीवाल्यांच्या हाताला धावत राहिली. एक विडा माऊली. नृत्य क्षेत्रात तसं पाहिलं तर नितेशचा अभिनय हा काही छंद नव्हता. टिकटॉकनं कैकांना अभिनय करायचं खरं तर शिकवलं आणि त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. कसा होता प्रवास सुरू? पण समजून घ्या, आवडलं तर नक्की टाळा वाजवा, नाही आवडलं तरी वाजवा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आम्ही चाललो आहोत उरणला. उरणला म्हणजे करंजा गावात. करंजा गावात एक मोठा असा शो आहे. त्याची काय शो आहे का आपल्या महारुद्र हनुमानजी त्यांचा मुकुट त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त ते सेलिब्रेट करणार आहेत. तर आपण बघूया त्यानिमित्त JHK डान्स 11 त्यावी आणि स्टेपआर्ट डान्स अकॅडमी यांनी एक प्रोग्राम ठेवला आहे. त्यानिमित्त नितेश अँड तेजू यांना तिथं आमंत्रित केलेलं आहे. तर आम्ही चाललो तिथं आणि माईको बोलताना आहे ना, काय बोलू ना काय नाही असं होतं. आणि मग काय तर मला समजत नाही आज नक्की चांगलं होईल का नाही माझ्याशी. आणि आमचे जे निवेदक म्हणजे अँकर ते दादा लोक आहेत ते तर घेतानच डायरेक्ट बोला आता काय विचारणार प्रश्न, त्याची उत्तरं देवाला परत भारी ना. चला मग जाऊया. चला तर निघूया. कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया एकी जय. चला जाऊया आता आपण करंजा गावात डायरेक्ट. मित्रांनो तर पोहोचलो आम्ही आता करंजा गावात. एंट्री केली तर कुठं शो आहे तो बघायला लागेल. कोंढरीपाडामध्ये आता जायच पोहोचलो आम्ही करंजाला. आणि तर तुम्हाला गाजणारा युट्यूबर आता सध्या ट्रेंडिंग मध्ये तो दाखवतोय आपलाच राजदीप घरात. आणि तुम्हाला दुसरा एक म्हणजे सेलिब्रिटी दाखवीन मी. पहिले राजदीप घरातला बघा. हा बघा राजदीप घरात. हाईप कर आपल्या चॅनलवर. काय बोलशील? काय बोलू आता तुम्ही? मला आता तुला कसं वाटतंय म्हणजे मला काय वाटतं एवढे दिवस मी फक्त तुम्हाला इथे हँडल करायला आलोय सेलिब्रिटी म्हणून. अरे तू आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेस बाबा. मी तुम्हाला सगळे हँडल करायला इकडे. पण तुझा एवढे दिवसाचा स्ट्रगल आणि आत्ताचा स्ट्रगल पहिलेचा होता तो ठीक आहे, पण आता तू करतोस कसं वाटते तुला? बराच अनुभव बघायला भेटते आणि ऐकायला पण भेटते. सर्व काही नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात, अनुभवाला भेटतात, शिकायला भेटते. आणि भरपूर स्ट्रगल चाललाय आणि जे स्ट्रगल जो करतोय तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ही मोठी गोष्ट आहे. आणि जे मला काय दाखवायचं असते माझ्या व्हिडिओ थ्रू ते तुमच्यापर्यंत पोहोचते ते भरपूर झाला माझ्यासाठी. आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आणि दादा आणि ताईसोबत. वहिनी नाही माझी ताई लागते. दादा आणि ताईसोबत पण असाच ठेवा. ठीक आहे. थँक्यू सो मच. मनासारखा बोललास. एकदम भारी स्ट्रगल चालू तुझा. आणि गाजणारे सिंगर तर आता मी जास्त काही बोलायला नाही सांगत अमोल दादाला. फक्त एक आता छोटासा तुमचा फेमस झालेला गाणं तोच बोला. फक्त 2 ओळी. अच्छा 2 ओळी. आई एक विडा माऊली झाली पोल्यांची सावली, आम्हा कोलीवाल्यांच्या हाताला धावत राहिली. एक विडा माऊली तुझ्यामुळे दिसत सोन्याचा मुंगवला. एक विडा माऊली तुझ्यामुळे दिसत सोन्याचा मुंगवला. आई तुझा डोंगर
आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. थँक्यू, धन्यवाद. मस्त मस्त आवाज आहे तुमचा. थँक्यू. तरी पण आवाज एकदम आतून आहे, एकदम भारी आवाज आहे. आणि त्यांचे भरपूर अशी गाणी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि हे गाणं मी स्वतः बनवलंय. तुमचं स्वतः बनवलंय हे गाणं. आणि तुमचा माझं- चॅनल पण हे असेल माझ्या ना? मनातलं गाणं आहे. हे मगाशी गायलं होतं ते साई स्वरमध्ये होतं, अमोल जाधव. आता माझा स्वतःचा चॅनल आहे अमोल अमित जाधव. त्यात पण आता बाबासाहेबांची गाणी येतील उद्या ते. तर तुम्ही येणाऱ्या गाण्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच आणि share आपले करा आपल्या channel जे ला. व्ह्युअर्स आहेत तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करतील. थँक्यू आणि मला- आल्याबद्दल आणि करंजा गावात आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. मला असं वाटलं नव्हतं की हे गाणं प्रसिद्ध होईल, असं वाटलं नव्हतं. पण आता तुमची साथ अशीच राहू द्या, तुमचं प्रेम पण असंच राहू द्या आणि येणाऱ्या गाण्याला पण तुम्ही असंच बरोबर प्रतिसाद द्या, जसं आई जसं डोंगरला दिला तसं. परंतु ते अल्बम तुमच्या सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचले. नाव आहे संगीतातील अगदी छान कंपोजिंग करणारा हा गायक. नाव आहे हितेश कडू सोनारी, शिंगाला नवरा फेम. आणि त्यांच्यासोबत रील स्टार नितेश आणि त्याचबरोबर तेजू या टिकटॉक आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम वरती अनेक रील्स आपण ज्यांच्या पाहतोय त्या नितेश आणि तेजूला पाहणार आहोत. चला विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. चल जाऊया. JHK21 चला कलाकारांना घेऊन या आणि आजच्या कार्यक्रमातील यांचे रील्स इंस्टाग्रामला पाहताना मिश्किल चेहऱ्यावरती हसू आनंद देत आहेत. सकाळी झोपेतून उठलात आणि चुकूनच इंस्टाग्रामवरती नितेश आणि तेजू दिसली ना की आपसुकच आपले चेहरे किंवा चेहरे हसरे होत आहेत. इंस्टाग्रामवरती अगदी मोबाईलच्या समोर असण्यापेक्षा समोर पाहिल्यानंतर तुमच्याकडून टाळ्यांचा प्रतिसाद मला अपेक्षित असेल. नितेश आणि तेजू आहेत. आणि दुसरीकडे असणार आहे शिंगाला नवरा फेम. नाव आहे हितेश कडू. आणि हितेश कडू म्हणजे गाण्यांमधील कैक बाज. आणि मला वाटतोय तुमच्याही गावातील सोमनाथच्या एका गाण्याला खरं तर एक छानसा आवाज दिला. आणि त्याच्यानंतर असा हा गायक रत्नेश्वरीचा, द्रोणागिरीचा आणि त्याच्यानंतर अनेक गुरुबादेवीचा अनेक खरं तर देवींची गीतं गायला. मात्र सध्या लोकांच्या मनात बसला तो शिंगाला नवऱ्याचा आवाज बिघडला बघ या माईकचा. तर छानशा नृत्यातून, परंतु त्याच्या अगोदर चला माईक घेऊन या. आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्या अगोदर हितगुज साधणार आहोत. याच्या अगोदर तुमच्या येण्या अगोदर इथं भक्ती आणि पंकज आला. खरं तर भक्ती आणि पंकज आल्यानंतर त्यांनाही तेच विचारलं. आजही टिकटॉक पासून सुरू झाली होती. मला वाटतं तुझी पहिली टिकटॉकवरची व्हिडिओ आम्ही बघितली. नृत्य क्षेत्रात तसं पाहिलं तर नितेशचा अभिनय हा काही छंद नव्हता. टिकटॉकनं कैकांना अभिनय करायचं खरं तर शिकवलं आणि त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. कसा होता प्रवास सुरू? जाम भारी प्रवास होता. तुम्हाला पण माहितीच असेल नक्कीच. माझा क्षेत्र वेगळा होता, निवडला वेगळा मी. आणि त्याच्यानंतर पहिली व्हिडिओ कोणती टिकटॉक वरती पडली होती तुझी? पहिली व्हिडिओ मी तेजूच्या सोबत प्रँक केला होता. म्हणजे इलेक्शनच्या टायमिंगला मी रात्रभर जागरण केलं होता. तेव्हा सकाळी 6 वाजलेलं आणि तेजू असेच सहज सोप्यावर झोपले होते. त्याच्यानंतर मी कॅमेरा घेतला माझा आणि एका साईडला लावला आणि 2 डबे लावले. आणि मी विचार करत होता करू का नको. तरी मी कॅमेरा लावला, बघूया चला होते कशी व्हिडिओ. तर 2 डबे लावले मी त्याच्यावर आणि त्याच्यावर झोपलो आणि चादर घेतली अंगावर. आणि चादर घेतल्याच्या नंतर आवाज केला. तेजू एवढी घाबरली ना तर मी पण त्याच्यात म्हणजे घाबरलो आणि ती व्हिडिओ भरपूर चालली होती. त्याच्यानंतर सध्या अगदी लोकांच्या मनात असणारी तुमची आणि दोघांची त्याच्यानंतर भरपूर प्रेम दिला लोकांनी, भरपूर. म्हणजे कारण की हे आहेत आपल्या समोर बसलेले, त्यावेळी जर प्रेम नाही दिलं तर आज मी इथं आलोच नसतो. आणि धन्यवाद सर्वांचे, करंजा गावाचे आणि कोंढरीवाड्याचे. खरोखर मनापासून मी आभार आहे. थँक्यू. खरं तर नृत्य क्षेत्रात जेवढी प्रसिद्धी नाही तेवढी खरं तर या रील स्टार म्हणून तुला प्रसिद्धी मिळाली. आता प्रेक्षकांच्या समोर जाताना कसं वाटतं तुला? एकदम भारी वाटतं. एखादा दोघांचा छानसा अभिनय पाहायला किंवा ऐकायला मिळेल. ठरवून जा. सेटअप नाही आहे पण ट्राय करतो. म्हणजे कसं आहे माहितीये का, व्हिडिओ जेव्हा बनवतो त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे आली ना तर त्याला एकदम म्हणजे वाव येते चांगली. पण समजून घ्या, आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा, नाही आवडलं तरी वाजवा.
ओ ते दाढी आणि केस कापा पहिले. का काय झालं? अरे ते कोंडे पाटणची बायको बोलत होती तुझ्यासोबत तो बुवा आलाय तो इबूट बिबूट देतं का फुकाला. काय नको रे बाबा. थँक्यू. आणि मी एक घेतो. थँक्यू. खरंच धन्यवाद आमंत्रित केल्याबद्दल खरंच धन्यवाद. असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचा आमच्यावर कायम राहू दे. तेजू तशी अभिनयात म्हणजे तसा फारसा अभिनयाचा तेजूशी काही संबंध नव्हता. अजिबात नाही. पण अजून एक सांगू का, ढवल्यासोबत पावल्या बांधा वाण नाही पण गुण लागला. तेजू नितेश सोबत लागली तेव्हापासून हे गुण लागले. काय अनुभव होता तुला नितेश सोबतचा? मी तर सर्वांना पहिले तर माहिती असेल का, मी एका ठिकाणी काम करत होतो तेव्हाच ती ओळख होती का अरे हां ही या दुकानात काम करते ना. बस त्याच्यानंतर मी जॉब सोडल्यानंतर असं सहजच एक व्हिडिओ व्हायरल केली. त्याच्यानंतर ट्राय करत गेलो, ती पण व्हिडिओ लोकांना आवडत गेली. अशा भरपूर म्हणजे 40 मिलियनवर व्हिडिओ गेलेले आहेत. तर तेव्हा आम्हाला म्हणजे लोकांना ते आवडते आम्ही जे करतो तो, आणि आपला समाज आगरी भाषा ही लोकांपर्यंत पोहोचावी ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि तीच आम्ही करत राहू. जो आपली संस्कृती आहे आपली भाषा आहे ती टिकवायचाच आमचा प्रयत्न असेल. थँक्यू. टाळ्यांचा प्रतिसाद द्या तिच्यासाठी. ऑफिशियल अकाउंट कोणतं इंस्टाग्रामला सांगा म्हणजे अगदी नक्कीच समजेल. जे फॉलोअर नसतील ते फॉलो व्हा, जे खरं तर व्ह्युअर्स नसतील त्यांना पाहून घ्या, कारण हे 2 रत्न आपल्या उरणचे आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद द्या जसकारमध्ये. आपल्या युट्यूबला चॅनल आहे नितेश अँड तेजू, लवकर जाऊन सबस्क्राईब करा अशाच कॉमेडी व्हिडिओ. कारण की एक किस्सा सांगते. एक मुलगा होता, CCTV फुटेज त्यांनी मला पाठवले. तर मेडिकलमध्ये ते कामाला होते, त्याचा ब्रेकअप झालेला, तो खूप सॅड होता. तर त्याला त्याच्या मित्रांनी आमची व्हिडिओ दाखवली. तो पूर्ण टेन्शन फ्री झाला, पूर्ण एवढा हसत होता. तो बोलला की माझा मित्र खूप डिप्रेशनमध्ये होता. त्यांनी मला CCTV फुटेज दाखवले व्हिडिओ बघतानाचे, आणि एवढा प्रेम आहे लोकांचा, ते आम्हाला जाम भारी वाटतंय. आपले यूट्यूबला चॅनल आहे नितेश अँड तेजू, आणि इंस्टाग्रामला तेजस्वी पाटील दांडेल अशी आयडी आहे, आणि यांची नितेश अशी आयडी आहे. तर नक्की जाऊन फॉलो करा. थँक्यू. फक्त कॉमेडी करतात का हो? समाज प्रबोधन करतायत. ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशन मध्ये गेलेल्याला परत एकदा पूर्वस्थितीवरती आणण्याचं काम ज्यांच्या व्हिडिओ मधून झालं त्यांच्यासाठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. अजून एक सांगू का, कोंढरीपाड्यातील कोण असे डिप्रेशन मध्ये जात असतील त्यांना आम्ही आवर्जून सांगतो की डिप्रेशन काय हे पाहायचं असेल ना तर पुरंदरच्या तहात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले तेव्हा तेही डिप्रेशन मध्ये असतील ना. मागे नाही सरले, परत एकदा जोमानं काम केलं, स्वराज्यात 350 किल्ले दाखल केले, हे म्हटलं जातोय डिप्रेशन. आता काय 2 वर्षाच्या प्रेमाला न जुमानता मुलं टोकाची भूमिका घेत आहेत, सुसाईड करतायत, विष घेत आहेत. अशांना मी आवर्जून सांगतोय, मुली जर असतील तर मुलांसाठी आणि मुलं असतील तर मुलींसाठी. तुम्ही एकच सांगा त्याला की तूने तो मुझे छोड़ दिया इसका तो मुझे गम नहीं, गम तो सिर्फ इस बात का है कि तेरे प्यार में कोई दम नहीं. एवढं बोलून डिलीट करून टाकायचं आयुष्यातील ते प्रेम, जगायचं आपल्या आई वडिलांसाठी छान स्वच्छंदपणे. छान प्रबोधन केलं. आणि त्याचबरोबर चला जाऊया, एक डायलॉग येतो लग्नाच्या अगोदरचा आणि लग्नाच्या नंतरचा. लग्नाच्या आधी मी 10 जणांची आवाज करायचो, ये हिंदू का खून है, ये मुसलमान का खून है. नो. नंतर लगीन झाला, आता माझा आवाज नाही निघत. थँक्यू. धन्यवाद.
यांच्याकडून हा सन्मान दिला जातोय. तदनंतर नितेश, मला वाटतोय अनेक उत्तम डान्सर तुम्ही बघितलात आता, लॉकिंग, पॉपिंग, अनेक फोक डान्स मध्ये. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलात तर रत्नेश्वरी माऊली नवसाला पावली या कॅसेट मध्ये सुद्धा अगदी नितेशला नृत्याविष्कार करताना बघितलं. तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान असणार आहे. मी विनंती करेन, चला यायचं आहे दोघांनी. येस, खर तर अनेक कलागुणांना अगदी कला संपन्न असणारा हा कपल आहे. नाव आहे तेजू पाटील तांडेल आणि तदनंतर सन्माननीय भोईर साहेबांच्या पवित्र शुभस्ते तेही अगदी शिवबंधनातील आहेत. नितेश आणि तेजू यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार. तुमच्याकडून टाळ्यांचा प्रतिसाद असेल. थँक्यू नितेश, थँक्यू तेजू. तदनंतर रोहन सर आपल्याला विनंती केली जाईल, कोंढरीपाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष. आता अध्यक्षांच्या उपस्थितीत परत एकदा आपल्याला सर्वांना रिक्वेस्ट करतोय, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. धन्यवाद. नितेश, तेजू विराजमान व्हायचं आहे खाली अगदी अतिथी कक्षात. तुमचा आदरपूर्वक सन्मान झाल्यानंतर अध्यक्षांनी थांबायचं आहे. रोहनजी यांच्या पवित्र शुभस्ते, रवी सर आपल्या पवित्र शुभस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. अनेक खरं तर गीतं आहेत आणि त्या गीतांमधून अध्यक्षांच्या अगदी उपस्थितीत उद्या 4 वाजता हनुमंताच्या अगदी अभिषेकाचं जल पाणी नगर प्रदक्षिणेसाठी निघेल आणि त्या शोभायात्रेत सर्वांनी अगदी आवर्जून भक्तिमय वातावरण निर्माण करायचं आहे. ती कलश यात्रा असेल, त्या कलश यात्रेत सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद. येस, तर पुढचा नृत्याविष्कार ध्रुविका ठाकूर, कोंढरीपाडा. एक छोटी नृत्य तारका आहे. ध्रुविका, एक छानसा नृत्याविष्कार. असं वाटलं नव्हता भारी होईल, पण जाम भारी वाटला, जाम भारी झाला आणि वाटला पण. पाण्याची बाटली पाठीमध्ये बसून बसा. आलो 1 मिनिट दे नामदेवानं विस्तार केला तर जगद्गुरु संत तुकोबा कलश झाले. या वारकऱ्यांची परंपरा कीर्तन आणि दिंडी नृत्यातून प्रदीप पाटील आणि टीम. जरा जोरात आवाज झाला पाहिजे. शतक महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षात आपली खरी श्रद्धा आपल्या आवाजातून निघली पाहिजे. बोला बजरंग बली की. पाहिजे तसा आवाज आला नाही, जरा जोरात आवाज आला पाहिजे. अरे बोल बजरंग, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. दादा गोंडकेच्या आवाजामध्ये एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आवडलं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे अंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान. अरे अंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान. अनेक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. बोला अंजनीच्या सुधा तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. जरा जोरदार टाळ्या जाऊ दे आवाजासाठी. निळू फुलेच्या आवाजामध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतोय. दादा आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. कोंढरीपाड्याच्या सगळ्या माय भगिनींना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मायला उदत आल्या. लहान मुलांचं टॅलेंट इतकं वाढलंय. डिजिटल इंडिया त्यांच्यामध्ये आहे, आपल्यात नाही. आपण असेच आहोत. एकानं गाणं बोलायची सुरुवात केली, किती छान गाणं आहे तो. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. लहान मुलानं मला हट्ट केला, दादा मला गाणं बोलायचं. नाकात बोटं घालायची बंद कर, बोल पटकन. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी. इथपर्यंत ठीक होतं. याच्यानंतर गाणं बदललं.
वहिनींच्या साडीचा रंग हा लाल, वहिनींच्या साडीचा रंग हा लाल, रोज रोज खाते ती मुगाची डाल, मुगाची डाल खाऊन सुजलेत गगाल, मुगाची डाल खाऊन सुजलेत गगाल, वहिनी आमची दिसतय भिंतीवरची पाल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नवऱ्या एवढ्या लाजतात बाबा नाव घ्यायला, आई शपथ. काही जण जर अशा लाजतात जसं का समुद्राची भरती आली, अशा उभे असतात गेल्यावर. नाव घे, घेते. अगं घे, नाव घे, घेते. झाला असं वाटत. तुमच्यापैकी कोण नाव घेईल का? बघूया बघूया कोण नाव घेत आहे. चला या बघू नाव. हा या. नाही, बऱ्याच जणींच्या गळ्यामध्ये गंठण आहे. बरं, एक कोण घेतोय? या ताई, या ताई नाव घ्या. नसेल तर मी सांगतो तसं घ्या. हा या, घ्या घ्या, मग घ्या. उभे राहा. जरा जोरदार टाळ्या ताईंसाठी. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, जयश्रांचं नाव घेते त्याचे मित्र सगळे एड झवे. अरे तुझ्या मायला पूर्ण पाऊल खाल्लं. आणि बघा हे ब्रँडेड नथ ताईंना देऊया. ताई, ही नथ ब्रँडेड शब्द म्हटलं तशी नाहीये की. ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. असं माणूस फ्री राहिला पाहिजे. तुम्हाला माहितीये बऱ्याच जणींच्या गळ्यामध्ये गंठण आहे. नमस्कार. JSK 21 या आयोजकांकडून रोख रक्कम 500 रुपये. धन्यवाद. क्या बात. once more. चष्मेवाले हुशार असतात. उभे राहा ताई. एवढं भेटलं तर बोलायलाच पाहिजे. आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, आकाशात उडतात पक्ष्यांचे थवे, जयश्रावांचं नाव घेत रे त्याचे मित्र सगळे एड झवे. आय शपथ. म्हणून पप्पू सर तुम्ही आले आपण मित्रांना भेटले. तुम्हाला सांगतो इतकी गंमत या नाव घेण्यात असते. पण खरं सांगतो ताईसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आयुष्यात दुसरं काहीच नाही. तुम्ही नाव, पैसा, प्रसिद्धी एका बाजूला आणि माणसांना जीव लावा पोरीला माझ्या जावाई बुवा, ती जेवण बनविल तुम्ही कपडे धुवा. थँक्यू सो मच. थँक्यू. थांबायचं आहे सुशांत पाटील. खरं तर हा नाटकातील कॅरेक्टर महत्वाचा आहे. सगळे पडले, हा नाही पडला. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे तिच्यासाठी. नाव आहे नृत्या. स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी वसंत महादेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कियारा प्रीतम म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 300 रुपयाची धनराशी आहे. तदनंतर अद्विक सलोनी रोहित भोईर यांच्याकडून रोख रक्कम दैविक सलोनी रोहित भोईर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. सुदेश ठाकूर, खरं तर सुदेश ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. आतिश पाटील सुप्रसिद्ध निवेदक द्रोणागिरी भूषण आणि त्याचबरोबर सुशांत पाटील आपले मिमिक्री आर्टिस्ट कॉमेडियन यांच्याकडून तेजू आणि त्याचबरोबर नितेश तांडेल यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. सुनंदा पाटील
यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. गजानन सखाराम म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. आणि तदनंतर अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी. सर्वांना विनंती असेल, पैशांपेक्षा कलाकारांना टाळ्यांचा प्रतिसाद दिलात तर तुमच्या यात्रेला परत एकदा. तदनंतर या कोंढरीपाड्यातील नामदेव नाखवा यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी येतो आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. थँक्यू JHK 21 ज्युनियर टीम. आणि या टीमकडून एक सुंदरसा नृत्य आविष्कार. जाऊया परत एकदा मंचा. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे अमोल जाधवसाठी. एक छानसा आवाज आणि तोही उरंडला. आता 2025ला लोकल आली, ट्रेन आली. थँक्यू. तर त्या ट्रेनचा आवाज, ट्रेनच्या हॉर्नचा आवाज लांबून येतो. आता बसा येतो. आणि लांबून नाव येतो. आता आपल्याला माहिती आहे हळूहळू आवाज वाढतोय. आता एकदम आवाज वाढतोय. आता 6 ट्रेन ट्रॅकवर आली आहे. कशी मित्रांनो, ट्रेन गेले. आता येते लोकल. आणि लोकल येताना जेव्हा अनाउन्समेंट होतं तेव्हा मजा येते. कशी अनाउन्समेंट होते? 9:15 12 डब्यांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. अशी अनाउन्समेंट झाल्यानंतर हिंदीमध्ये अनाउन्समेंट होते, इंग्लिशमध्ये होते. आणि अनाउन्समेंट झाल्यानंतर ना ट्रेन जेव्हा येते ना आणि थांबते ना तेव्हा मजा बघायची. आणि ती ट्रेन कशी येते? ट्रेन थांबल्यानंतर 5 मिनिटं ट्रेन थांबली. मग ड्रायव्हर दादा हॉर्न देतो. असं हॉर्न दिल्यानंतर ट्रेन चालू होते. अशी धक्का देते आणि चालू होते. आणि चालू झाल्यानंतर त्याचं इंजिन पण वाजतं. कसं? एक हा उंदरी कलाकार आहे. घरात विक्रोलीला 10x10ची रूम आहे. बाजूला अगदी काही शेजारच्यांच्या असणाऱ्या ॲटो रिक्षा. त्या रिक्षात बसून वेगवेगळी संगीतं आणि त्या संगीतांना वेगवेगळ्या प्रकारचं परत एकदा संगीत देण्याचं काम गीत संगीताला करता करता कित्येक आवाज काढतो आहे. फक्त एवढं आहे, दृष्टीहीन आहे. आणि मी एक सांगू का, सर्वांनी जर कोंढरीपाडावाल्यांनी टाळ्यांचा आशीर्वाद दिलात ना तर मारुती राया परत एकदा. कारण हा जन्मजात अंध नाही, वयाच्या 6 ते 7 महिन्यानंतर खरं तर तो अंध झालाय. आणि निश्चितच ती प्रार्थना असेल, आवाज आवडला असेल, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. थँक्यू. जाऊया परत एकदा मंचावर. त्यांच्या अंगावरती छानशा हो आणि मंचावरती परत एकदा एक छानशी पैठणी. भीमा गजानन भोईर. रंग तसं पाहिलं तर अगदी वाईन रंगात असणारी पैठणी भीमा इनानी एक शीतल क्रिएशन कडून छानशी नथ दिली जातो आहे. थँक्यू. आणि त्याचबरोबर खरं तर जाऊया मंचावरती मी आमंत्रित करतोय योगेशजी. गाईस तर कसा वाटला? जाम भारी प्रोग्राम झाला. मनासारखा जेवायला भेटला त्याच्यानं जास्त खुशी आहे मला. वाजले बघितली 2:36 रात्रीचं. आणि जेवायला बघा कोळंबी, करंजाच्या लोकांच्या भाकरी आणि कोळंबी एक नंबर आहे. आम्ही आलो तर हितेश कळूनचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्या घरी जेवायला आलो. तर जेवतो मस्त. की आजचा शो आहे ना एक नंबर झाला. म्हणजे भारीच झाला. पहिल्यांदा काहीतरी असा मनासारखं वाटते का भारी झाला.
म्हणजे शो तर भारी झाला ना, आम्ही जो केला तो पण मला असं वाटतं भारी झाला, जाम भारी वाटला. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाळा, बाय बाय.